नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी बघितलेलं असणार आहे की 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 15,000 ते 25,000 पर्यंतची जी काही स्कॉलरशिप आहे ती या ठिकाणी मिळणार आहे। मग आता ती कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे, त्याच्यासाठी काय पात्रता आहे, त्याची वेबसाईट कोणती आहे, या सगळ्याची माहिती या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। पण एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही या ठिकाणी या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळोवेळी या ठिकाणी मिळत राहतील। त्याचबरोबर लवकरच आपल्या 12वीच्या निकालासंदर्भातली तारीखसुद्धा या ठिकाणी जाहीर होईल। शिवाय त्याचबरोबर आपले 10वी आणि 12वीसाठी जे काही आवश्यक लागणारी जी काही क्लासेस आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी घेतो। तर या ठिकाणी व्हॉट्सअप लिंकसुद्धा मी दिलेली आहे, तीसुद्धा तुम्ही काय करायची, जॉईन करायचे। तर बघूयात चला काय आहे ही योजना आणि किती मिळणार आहे। मदत 10वी आणि 12वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यासाठी महानगरपालिकेच्या या 2,000 योजना आहेत। 10वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 15,000 रुपयांची मदत देणारी भारतरत्न मौलाना आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजना असून 12वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 25,000 रुपयांची जी काही लोकशाही अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना देण्यात येणार आहे। म्हणजे या दोन्हीसुद्धा योजना 10वीसाठी 15 आणि 12वीसाठी 25,000 या योजना कोणामार्फत आहेत तर पुणे महानगरपालिका। मग याची नेमकी पात्रता काय आहे, याच्यासाठी नेमके तुम्हाला गुण किती असणे आवश्यक आहेत, कागदपत्र कोणती आहेत, तर ती आपण या ठिकाणी काय करायचे आहेत, पुढे बघायचे आहेत। मग आता ही जी योजना आहे त्या योजनेसाठी लागणारी जी काही पात्रता आहे ती बघा। तर या योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवासी हवा। या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याला शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 10वी किंवा 12वीमध्ये कमीत कमी 80% गुण असणं आवश्यक आहे। पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी असल्यास किंवा रात्र शाळेतील विद्यार्थी असल्यास किंवा मागासवर्गीय विद्यार्थी असल्यास अशा विद्यार्थ्याला किमान 70% गुण असणे आवश्यक आहे। म्हणजे बघा या ठिकाणी जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये असाल तर तुम्हाला 80% असणं आवश्यक आहे आणि जर तुम्ही या ठिकाणी गव्हर्नमेंट स्कूलमधून असाल तर 70%। मग आता या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी मागासवर्गीय असाल किंवा रात्र शाळेमध्ये असाल तरी 70%। मग या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनींना जर 40% अपंग असेल तर असे विद्यार्थी 10वी आणि 12वीमध्ये 65% गुण असणे आवश्यक आहे। म्हणजे जर तुम्ही फिजिकली जर चॅलेंज असाल तर या ठिकाणी तुम्हाला 65% गुणांची जी काही सवलत आहे ती या ठिकाणी मिळालेली आहे। योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी 10वी किंवा 12वी नंतर पुढील शिक्षणासाठी मान्यताप्राप्त संस्थेमध्ये प्रवेश घेतलेला असावा। म्हणजे त्यासाठी तुम्ही कुठे प्रवेश घ्यायचा आहे, मान्यताप्राप्त संस्थेमध्ये। मग आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तुम्ही एकतर प्रायव्हेट स्कूलमध्ये असलात तर 80% आहे, तुम्ही गव्हर्नमेंट स्कूलमध्ये असलात कॉलेजमध्ये असाल तर 70%, त्याचबरोबर तुम्ही कास्टमध्ये येत असाल तरी पर्सेंटेज कमी आहेत। शिवाय या ठिकाणी जर तुम्ही फिजिकली चॅलेंज असाल किंवा जर तुम्ही अपंग असाल तर पुन्हा टक्केवारी या ठिकाणी 65 येते। आता हा अर्ज करण्यासाठीची ही लिंक पुढे दिसत आहे, या लिंकवरती जाऊन तुम्ही काय करायचं आहे, अर्ज करायचा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।